गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसतंय। गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। मोदी बंगाल आणि केरळच्या राजकारणात अडकलेत अशी टीका राऊतांनी केली। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। जाणीवपूर्वक लोकांना भडकवू नका असं मुख्यमंत्री म्हणाले। आणि केंद्राचं सरकार पसरवत आहे, पण प्रधानमंत्री मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यामध्ये प्रचारात अडकलेले आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या कोणत्याही भाषणामध्ये या विषयांचा उल्लेख नाही जो जीवनावश्यक आहे। लोकांनी काय करायचं? नोटबंदीच्या वेळेला ज्या रांगा लागल्या, जशा रांगा लावून माणसं रांगेत मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेमध्ये होईल अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसत आहे। हे सरकार जनताविरोधी आहे आणि हे सरकार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावरती परिस्थिती ओढावते। केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही। जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे। त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाही आहे। ऑनलाईन बुकिंग होत आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे। पण आपल्या देशात पॅनिक तयार करायचं ही जी काही काँग्रेसची बुद्धी आहे, ही बुद्धी देशाला विघातक आहे।